हॅलो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज आपला बोलपट 5वा बोलपट आहे आणि आज तुम्ही सगळे वेळात वेळ काढून रविवारी संध्याकाळी बाकी सगळे आजूबाजूला होणारे कार्यक्रम बाजूला करून आमच्या कार्यक्रमाला आलात म्हणून तुमचं खूप 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 धन्यवाद. अ, बोलपटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज 5वा बोलपट आहे. आज नवीन होस्ट आहे, नवीन थीम आहे आणि आजचा बोलपट खास आहे कारण आता 5 5 महिने झाल्यानंतर असं थोडं काहीतरी सुरात चाललं आहे आणि बरीच लोकं म्हणजे जे पहिल्या बोलपटला आलेले त्यांच्या ओळखीने बरेच लोकं आज आपल्याकडे आहेत आणि जे पहिल्या बोलपटला होते तेही आज परत आलेत. सो हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. बोलपटची छोटीशी ओळख म्हणजे शर्वरी आणि मी. ऍक्च्युली माझी ओळख करून द्यायला विसरले. मी केतकी. सो मी आणि शर्वरीने बोलपट हा कार्यक्रम चालू केला होता. आम्ही अशाच एका ओपन माईक मध्ये भेटलेलो बँड्राला आणि तो इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 लँग्वेजेस मध्ये मोस्टली ओपन माईक्स होतात. मराठीमध्ये कुठलाही ओपन माईक होत नाही. सो काहीतरी सुरू करूया का अशा एका विचाराने बोलपट सुरू झाला. एक गुढीपाडव्याला मार्चमध्ये आम्ही भेटलो. गुढीपाडव्याला अनाउन्स केलं की बोलपट करतोय आणि 1 मेला पहिला महाराष्ट्र दिनानिमित्त पहिला बोलपट सुरू पण झाला आणि आज 1 सप्टेंबरला आपला अजून बोलपट चालू आहे. बराच प्रतिसाद मिळाला. अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला आणि म्हणून आज बोलपट जिथे आहे तिथे आहे. एक कोलॅबोरेशन रिक्वेस्ट पण आहे ज्यांच्याबरोबर आम्ही लाईव्ह बोलपट करतोय मुंबईमध्ये गोरेगावला. तर तुम्ही सगळे जरूर तिकडे पण या. तिकडे पण आम्हाला तुम्हाला बघायला आवडेल कारण ऑनलाईन आम्ही लोकांना भेटतच असतो. सो आज आपला होस्ट आहे देवव्रत आणि देवव्रतची ओळख तर शर्वरी डिटेलमध्ये करेल पण देवव्रतचं सर्वात मोठं क्वालिफिकेशन आहे की तो पहिल्या बोलपटला पण होता आणि तो आजही आमच्या बरोबर आहे. बरोबर ना देवव्रत? सो जस्ट हो, जोकिंग, हो. जस्ट किडिंग. अगदी बरोबर. देवव्रतची अगदी फॉर्मल छान ओळख शर्वरी करते. सो शर्वरी, ओव्हर टू यू. नमस्कार सगळ्यांना आणि खरोखर खूप खूप मनापासून आभार तुम्ही संडे इव्हनिंग आमच्याबरोबर स्पेंड करताय यासाठी. सो मी सुरुवातीला माझी ओळख करून देते की माझं नाव शर्वरी प्रभू आणि मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि मी म्युझिक कंपोजर आणि लिरिसिस्ट म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करण्याच्या मार्गावर आहे. सो यात मी गेले वर्षभर खूप ओपन माईक्स म्हणजे अक्षरशः मुंबईत पालथी घातली. म्हणजे ओपन माईक प्लॅटफॉर्म्स नंतर तयार झाले. मी आधी पोहोचायचे तिकडे इतकं रिलिजियसली केलेलं आहे रेग्युलरली. सो तसं करता करता स्पोकन फेस्टचा पण भाग होता आला मला आणि मी तिथे परफॉर्म करू शकले. सो मी बऱ्याचशा कविता आणि आता लिहायला लागले ज्या मेंटल हेल्थच्या टॉपिकशी रिलेटेड आहेत, डिप्रेशन, एन्झायटी वगैरे. पण ते ह्युमर आणि वेट किंवा थोडंसं लाईट किंवा करण्यासाठी माझा असा विचार होता की आपण ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचूया आणि अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करूया आणि विथ द होप की एवढी अवेअरनेस क्रिएट व्हावी की अवेअरनेसची गरज भासू नये. सो
तर केतकीने सांगितलं सारखं असंच आम्ही ओपन माईक सुरू केला जस्ट कॅज्युअली, आणि हे आम्ही तुमच्या प्रतिसादामुळे शक्य झालंय की आम्ही आज 5वा करतोय आणि लवकरच लाईव्ह करतोय. ते लिव्ह स्टोरीज ज्यांच्याबरोबर आम्ही करतोय, आज अनफॉर्च्युनेटली ते आपल्या इथे नाही आहेत ऑनलाईन आज, पण त्यांची आज फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. सो तुम्ही नक्की या, तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला आम्हाला आवडेल. सो क्विकली माझी बडबड थांबवते आणि पटकन होस्टला आपल्या इंट्रोड्यूस करते. देवव्रत ह्याला मी पहिल्या आय थिंक भेटले जेव्हा ओपन माईकलाच भेटले, आणि मी फुटेड वन्स नावाचा एक ओपन माईक प्लॅटफॉर्म होता जिथे मी होस्ट करत होते आणि तो परफॉर्म करत होता, आणि त्यांनी पहिल्यांदा मी कोणाला तरी मराठी ओपन कविता सादर करताना ऐकलं मुंबईच्या ओपन माईक सीनमध्ये. आणि तो प्लॅटफॉर्म असा काही मराठीसाठी डेडिकेटेड नव्हताच, पण तरीही मला ते खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि खूप सुंदर लिहित होतं तो. तो आय थॉट की ना, अरे बोलपटचा डेफिनेटली ह्यानी भाग झालं तर खूप बरं होईल, खूप छान वाटेल. आणि वी अप्रोच हिम आणि वी वर वेटिंग की कधी एकदा संडे येतोय जेणेकरून त्याला वेळ काढून होस्टिंग करता येईल. त्यामुळे आज हा संडे आलाय. तो फिल्म मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग प्रोफेशनल आहे. पोएट्री तर सुंदर लिहितोच, आणि बऱ्याच दशकापासून तो मँचेस्टर युनायटेडचा फॅन आहे आणि पॉप कल्चरची सुद्धा त्याला आवड आहे. सो मी माझी बडबड थांबवते आणि सगळे सूत्र त्याला देते. सो देवव्रत, इट्स ऑल युअर्स. धन्यवाद केतकी, शर्वरी आणि बोलपट ओपन माईक या सगळ्यांचं. माझं नाव देवव्रत. मी आज तुमचा सप्टेंबरच्या ओपन माईकचा होस्ट आहे. आणि हो, आज रविवार आहे म्हणून मला हे शक्य झालं, पण मी बोलपट ओपन माईकचा खूप पहिलेपासनं चाहता आहे, सपोर्टर आहे. कारण जसं शर्वरीने सांगितलं की मुंबईत बरेचसे ओपन माईक असतात, पण ते हिंदी इंग्लिश साठी जास्त प्रामुख्याने असतात. पण मराठी रसिकांसाठी जे हक्काचं व्यासपीठ या दोघींनी आपल्यासाठी उभं केलंय, त्यासाठी या दोघींचे आणि बोलपटचे अनेकानेक धन्यवाद. सो आम्ही जेव्हा भेटलो होतो हे ठरवायला की या ओपन माईकची थीम काय असावी, तर माझ्या सगळ्यात जवळचा असा विषय म्हणजे आयुष्य. तर आयुष्यावर बोलायला मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप आवडतं. जरी आयुष्य जगण्याचा फार अनुभव माझ्या गाठीशी नसला तरी सुद्धा मला आवडतं. त्यामुळे मी म्हटलं की प्लीज आपण ह्या थीमवर करूया. अर्थात तुम्हाला सगळ्यांना ह्याच विषयावर बोलायला हवं अशी बिलकुल आमची काही हे नाहीये. तुम्हाला हव्या त्या कविता, कथाकथन किंवा अन्य काही फॉर्मॅट असतील तर तेही सादर करूच शकता. सो कार्यक्रम सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण प्रयत्न करूया की 4 किंवा फार फार तर 5 मिनिटात आपण जो पीस सादर करणार आहोत तो संपवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे सगळ्यांना तेवढाच वेळ मिळेल आणि सगळ्यांना लवकर जेवून झोपता सुद्धा येईल. उद्या सोमवार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या सादरीकरणातून काही असं सादर करणार असाल जे खूप सेन्सिटिव्ह आहे किंवा काही राजकीय आहे, तर तुम्ही नक्कीच त्याची ट्रिगर वॉर्निंग ही आधी द्या, म्हणजे सगळे तयार राहतील, सज्ज राहतील. आणि आता आपण जेव्हा चालू करू सगळ्यांचं सादरीकरण, तेव्हा अर्थातच तुम्हाला ते आवडेल किंवा काही त्यांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल, तर त्यासाठी आपल्या या गुगल व्हिडिओ कॉलमध्ये बऱ्याच इमोजीज आहेत, रिॲक्शन्स आहेत. तुम्ही चॅटमध्ये सुद्धा तुम्हाला जे वाटतंय ते सांगू शकता. आणि जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यातही तुम्ही लिहू शकता. काही वेळाने केतकी आणि शर्वरी त्याच्या सेटिंग्स बदलतील काही 1 दिवसासाठी, आणि तिकडे तुम्ही कसं वाटलं, तुमचा अनुभव काय होता ते सगळं लिहू शकता. तुमच्या लिंक्स पाठवू शकता किंवा तुम्हाला काही तुमचं काम, तुमचे पेजेस जर का तिकडे जाहिरात करायची असेल तेही करू शकता, म्हणजे आपण सगळे तुम्हाला फॉलो करू. तर तुमचा फार वेळ न घेता आता आपण सुरू करूया. तर मी ठरवलंय की मी तुमचा एक प्रेक्षक म्हणून इथे आहे. होस्ट तर मी आहे, पण मला तुम्हाला काय सांगायचंय आयुष्याबद्दल हे ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो मी फक्त सुरुवातीला थोडं काहीतरी सादर करेन आणि शेवटी मध्ये मी कुठेही सादर करणार नाहीये. तर जसं शर्वरीने सांगितलं की एप्रिल मे महिन्यापासून मी ओपन माइक्स मध्ये परफॉर्म करायला सुरुवात केली, मुंबईत अंधेरीमध्ये, खारमध्ये. आणि तिथे मी दर ओपन माइकला 2 कविता सादर करतो, एक हिंदी आणि एक मराठी.
सो मी एकदा एक कविता सादर केली मराठीमध्ये, तिचं नाव होतं आयुष्य. आणि ती काय आजकाल ते म्हणतात ना व्हायरल अशी थोडीशी झाली. म्हणजे माझे जेवढे फॉलोअर्स नाहीयेत त्याच्या काही पटींनी त्याला व्ह्यूज आले, कमेंट्स आले आणि काही काही मोठ्या लोकांपर्यंत पण ती पोचली. मला पॉडकास्टचं निमंत्रण आलं. सो मला खूप आनंद झाला की माझे आयुष्याबद्दलचे जे काही विचार आहेत ते मराठी रसिकांना आवडत आहेत. आणि महाराष्ट्रातनं जगभरातनं प्रतिक्रिया आल्या ज्यांना मी ओळखतही नाही अशा लोकांच्या. त्यामुळे आज तुमच्या समोर मी सादर करतोय आयुष्य म्हणजे काय. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे जन्माला येणं, टाहो फोडणं, बसणं, रांगणं, चालणं, धावणं, खाणं, पिणं, खेळणं, मैत्री करणं, स्वच्छंद बागडणं, बालपण अनुभवणं, चुकणं, शिकणं, धडपडणं, परत उठणं, अभ्यास करणं, छंद जोपासणं, वाचणं, लिहिणं, कविता करणं, प्रेम करणं, झुरणं, रडणं, लग्न आणि नोकरी करणं, म्हातारं होणं, श्वास घेणं आणि मरेपर्यंत जिवंत असल्याचं नाटक करणं. सो ही माझी कविता होती छोटीशी. आणि तुम्हाला जे आवडले ते तुम्ही नंतर मला कळवू शकता. सो आता आपण वळूया आपल्या आजच्या लाईनअप कडे. तर मला शर्वरी आणि केतकीने एक यादी दिली आहे आणि हा जो क्रम आहे तो त्यांनी ठरवलाय बरं का, ह्यात माझं काहीच नाही. त्यामुळे आपण बोलवूया आपल्या पहिल्या परफॉर्मरला, ज्याचं नाव आहे मधुर कांबळे. परफॉर्मन्स सुरू करायच्या आधी फक्त एकच सांगते, ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज माईक आपला कॅमेरा ऑन करा. माईक ऑफ ठेवा पण कॅमेरा ऑन करा. त्यांनी जे परफॉर्म करतायत, सादर करतायत, त्यांना तुमचे चेहरे बघायला मिळेल, तुमचे रिॲक्शन्स बघायला मिळतील आणि त्यांना पण थोडं बरं वाटेल. बाकी इमोजीस आहेतच. आय गेस बऱ्याच लोकांची एक छोटी चूक होते, जो हातवाला जो सिम्बल आहे ना तो रेज हँड वाला आहे. इमोजीस मध्ये जर तुम्ही बघितलं ते हसऱ्या चेहऱ्याचा माणूस आहे, तिकडे वेगळे वेगळे प्रतिसाद देण्यासाठी इमोटिकॉन्स आहेत. तो त्याचा पुरेपूर वापर करा. काही त्याच्यावरती बंधन नाहीये. सो येस, मधुर मधुर आहे का? आर यू रेडी? मधुर, आय डोंट थिंक मधुर आहे. ओके, सो नेक्स्ट. सो येस, पुढच्या परफॉर्मर आहेत गौरी ताम्हणकर. हॅलो एव्हरीवन, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुझा आवाज येतोय पण एको येतोय. आता सारखा येतो? हा, आता बेटर आहे. नमस्कार, माझं नाव गौरी ताम्हणकर. मी आज 2 कविता सादर करणार आहे. पहिल्या कवितेचं नाव आहे जीवन आणि दुसऱ्या कवितेचं नाव आहे वाट आहे मोकळी. तर माझी पहिली कविता अशी आहे. जीवन म्हणजे एक खेळ, हार जीतच्या सामन्यात कधी पास तर कधी फेल. जीवन म्हणजे मौज मस्ती, कधी कोणाशी दोस्ती तर कधी कुस्ती. जीवन म्हणजे नात्यांचा फेर, आपल्या माणसांमध्ये परक्याचा मेळ. जीवन म्हणजे एक वादळी वाट, दुःखाच्या चक्रीवादळाला सुखाची साथ. जीवन म्हणजे भावनांचा सागर, कधी आनंदाश्रू तर कधी दुःखाचा डोंगर. जीवन म्हणजे एक अनमोल कोश, अमृताबरोबर विषाचाही दोष. तर ही माझी पहिली कविता होती. आणि दुसरी कविता ही चारोळी आहे. ना जिंकले ना हारले, परी हरवले कोठे तरी. ना जिंकले ना हारले, परी हरवले कोठे तरी. निष्पाप मजला दोषी ठरविण्या, वाट आहे मोकळी, तुझला वाट आहे मोकळी. धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा 2 कविता गौरीने सादर केल्या. आणि मला भारावून आलं की ह्या वयात सुद्धा इतकं छान लिखाण आणि इतके चांगले विचार आपल्या पुढच्या पिढीकडे आहेत. तर मी तुला विनंती करतो की तुझी जी कविता आहे ती नक्कीच तू नंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सादर कर, आम्हाला ती वाचायला परत आवडेल. तर आता इतक्या चांगल्या कवितेनंतर
आपण वळूया पुढच्या परफॉर्मन्सकडे. आता आपल्या समोर येणार आहेत शशिकला कालकर. ती आता नाही, या नंतर घ्या. ती बाहेर गेलेली जरा एका इव्हेंटलाच गेलेली आहे ती. बरं बरं, मग शशिकांत कालकरांना आपण इन्व्हाइट करूया. श्रीकृष्ण कालकर. ओके, श्रीकृष्ण कालकर. ओके, सॉरी. माझी आजची नमस्कार. माझी आजची कविता जीवन विषयावर तर नाही आहे, पण जीवनात घडलेले एका निर्घृण समस्येवर आधारित आहे. हा नुकताच झालेला एक प्रकार जो आहे रेपचा, त्याबद्दल आहे. केले विद्रूप निघृणपणे रूपसुंदर त्या महिलेचे ते करुणी बिभत्स कृत्य त्या कोमल देहा संगेते. का नाही आठवली त्याला बहीण मुलगी सून आपुली. का नाही आठवली त्याला बहीण मुलगी सून आपुली. गेली किती रसातळाला का लाज त्यास ना वाटली. का लाज त्यास ना वाटली. नको आता ती मेणबत्ती अन पणत्या. नको आता मेणबत्ती अन पणत्या. नको डॉक्टर कचेर पोलीस चौकशी. नको आता मेणबत्ती पणत्या. नको डॉक्टर कचेरी पोलीस चौकशी. एकच कायदा असा असावा तत्काल. एकच कायदा असा असावा तत्काल. चौरस्त्यावर त्याला द्यावे फाशी. चौरस्त्यावर त्याला द्यावे फाशी. नमस्कार. अगदी मी पण तुमच्यासोबत सहमत आहे. तुम्ही जे आता समाजातलं भीषण वास्तव आमच्या समोर मांडलंय, आपलं दुर्दैव आहे की आपल्या न्यायव्यवस्थेला इतके दिवस, आठवडे, महिने लागतात न्याय मिळवून देण्यासाठी. तर आपण अशीच अपेक्षा करू शकतो की लवकरच त्यात बदल होईल आणि जे अशी कृत्य करतात, तुम्ही ज्या शब्दात म्हणालात की निर्घृण जे असे गुन्हे करतात, त्यांना लवकरात लवकर तेवढीच सडेतोड अशी शिक्षा आपल्या कायद्याने त्यांना द्यायला हवी. सो आता आपण पुढच्या परफॉर्मरला बोलवूया, ज्याचं नाव आहे काव्यांश. आय गेस काव्यांश पण नाही आलाय अजून. ओके, मग पुढचा नंबर आहे मिलिंद मोरे. आहात का तुम्ही इथे मिलिंदजी? येतोय आवाज? हो हो, येतोय. येस येस. ऍक्च्युली आपला आजचा विषय आयुष्य. आता आयुष्यामध्ये क्षितिज नावाची जी कन्सेप्ट जी आहे त्यावरती मी कविता केली. क्षितिज म्हणजे ऍक्च्युली आकाश आणि जमीन किंवा समुद्र आणि जमीन यांना जोडणारा आभासी भाग. तशाच आपल्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती असतात की ज्या क्षितिजाचे काम करत असतात. तर त्याविषयी मी थोडं लिहिलेलं आहे की क्षितिज बनणे खूप अवघड आहे. जमीन आकाश जोडण्या आभासी भाग आहे. जवळ भासूनी अंतरात अमर्याद तफावत आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत आहे. खरं आहे मित्रा, क्षितिज बनणं खूप अवघड आहे. राम आणि रावणात रागासोबत वाद होता. दोन्ही किनारे जोडायला बिभीषण जहाज होता. ना घर का ना घाट का, ना घर का ना घाट का, असा तो अभिशाप आहे. खरं आहे मित्रा, क्षितिज बनणं खूप अवघड आहे. कौरव पांडव भावकीत कुरुक्षेत्री राडा होता. दोन्ही समतोल साधाया देवकी नंदन तराजू होता. जगाच्या लेखी कृष्णच युद्धकांडाचा सूत्रधार आहे. खरं आहे मित्रा, क्षितिज बनणं खूप अवघड आहे. घर ऑफिस, ऑफिस घर, चक्रव्यूह कमाल आहे. टोमणी बाजारात नवरोबा शब्दानेच कासावीस आहे. सॉरी चुकले ऍक्च्युली. घर ऑफिस, ऑफिस घर, चक्रव्यूह कमाल आहे. छातीवरती कामुक नजरांचा भीडीमार अमाप आहे. बाई पण भावी देवा, हाच खरा ताप व संताप आहे. खरं आहे मित्रा, क्षितिज बनणं खूप अवघड आहे.
सासू सुनेचं भांडण युगे युगे 28 आहे. टोमणी बाजारात नवरोबा शब्दानेच कासावीस आहे. नित्यकर्म करून सुद्धा घरचा करता नालायक आहे. खरं आहे मित्रा क्षितिज बनणं खूप अवघड आहे. मध्ये असतो कोणी दोन्ही बिंदू आवरत आहे. गेला जीव तरी कोणी एकोप्यासाठी सावरत आहे. सुज्ञपणाच्या झाडाला आरोपाचे वेष्टन आहे. सुज्ञपणाच्या झाडाला आरोपाचे वेष्टन आहे. खरं आहे मित्रा क्षितिज बनणं खूप अवघड आहे. काळ्या पांढऱ्यामध्ये करडा पण रंगच आहे. चांगल्या वाईट मध्ये कोणी तटस्थ पण स्थिर आहे. धर्म विज्ञान कुस्तीत कोणी तार्किक पण धार्मिक आहे. खरं आहे मित्रा क्षितिज बनणं खूप अवघड आहे. क्षितिज म्हणजे काय? क्षितिज म्हणजे काय हाही एक प्रश्न आहे. दिसण्या अजोड वास्तवी तोड हेची एकच सत्य आहे. जमीन सोबत आकाशा दोघांशीही फारकत आहे. जमीन सोबत आकाशा दोघांशीही फारकत आहे. खरं आहे मित्रा क्षितिज बनणं खूप अवघड आहे. खरं आहे मित्रा क्षितिज बनणं खूप अवघड आहे. थँक्यू. खूप सुंदर. खूपच सुंदर. मिलिंदजी खूपच सुंदर कविता तुम्ही सादर केलीत. आणि जेव्हा तुम्ही प्रस्तावना केलीत की क्षितिज या विषयावर तुम्ही बोलणार आहात, तर तेव्हा मनात काहीतरी वेगळं आलं की तुम्ही काहीतरी असं वेगळं बोलाल. पण जे तुम्ही कविता ओघाने ज्या दिशेला वळली ते मला खूपच आवडलं. की जसं तुम्ही समाजातल्या घटकांवर भाष्य केलं की क्षितिज माझ्या मते तुम्हाला सुवर्ण मध्य म्हणायचं होतं. तर येस, तर मला खूपच तुमची कविता आवडली. नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवर ही कविता आमच्या सगळ्यांबरोबर शेअर करा. आम्हाला ती नंतर वाचायला खूप आवडेल. तर आता आपण पुढचा परफॉर्मन्स जो आहे त्यासाठी बोलूया अश्विनी बागलकर यांना. नमस्कार. मी आता आवाज येतोय ना? मी तुमच्याकडे 2 छोट्या कविता सादर करणार आहे. एक माझी स्वरचित आहे आणि दुसरी माझी एक जीवनाविषयीच एक सुंदर माझ्या वाचनात आली ती. तर आपल्या बाजूला जे प्रसंग घडत असतात, आजूबाजूला आपल्या आयुष्यात घडत असतात, ह्याचा माझा खूप विचार चालू होता आणि मला ही सुचलेली कविता आहे. त्याचं नाव आहे जीवन. जीवन हा ईश्वराच्या कळसूत्रांचा खेळ हो. जीवन हा ईश्वराच्या कळसूत्रांचा खेळ हो. आपण त्यातील फक्त बाहुल्या त्याच्या हाती दोर हो. आपण त्यातील फक्त बाहुल्या त्याच्या हाती दोर हो. कधी हसायचे, कधी रडायचे, आनंदाने कधी नाचायचे. कधी हसायचे, कधी रडायचे, आनंदाने कधी नाचायचे. विविध रंगी रूपे घेऊन विश्वामध्ये वावरायचे. विविध रंगी रूपे घेऊन विश्वामध्ये वावरायचे. अंतरंगातील आपल्या ब्रह्मतत्वाला जाणायचे. अंतरंगातील आपल्या ब्रह्मतत्वाला जाणायचे. परमात्म्याशी होऊन एकरूप सार्थक जीवाचे करायचे. परमात्म्याशी होऊन एकरूप सार्थक जीवाचे करायचे. सार्थक जीवाचे करायचे. आणि दुसरी माझी जी कविता आहे ना, त्याचं नाव आहे आउटडेटेड झालंय आयुष्य. ही कविता बबलू वडार म्हणून कोल्हापूरचे एक शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या यासाठी पहिलं बक्षीस मिळालंय. त्यांनी ना नवीन टेक्नॉलॉजीचे शब्द वापरलेत, मला फार भावली म्हणून मी तुमच्या पुढे सादर करते. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. जुने पावसाळे उडून गेलेत, डिलीट झालेल्या फाईल सारखे. जुने पावसाळे उडून गेलेत, डिलीट झालेल्या फाईल सारखे. अन घर आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. अन घर आता शांत असतं, रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. हँग झालंय पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. हँग झालीये पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली, संवाद झालेत म्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेलीये, संवाद झालेत म्यूट.
कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनाने खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांना जागा नाही. आणि फाटली मन साधणारा इंटरनेटवर जागा नाही. शेवटी विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. रक्तांच्या नात्या नाही, आता लागते फेसबुक. धन्यवाद. अतिशय सुंदर. म्हणजे तुमच्या दोन्ही कविता, जी तुम्ही लिहिलेली होती ती आणि जी तुम्हाला आवडली आणि तुम्ही आमच्यासाठी सादर केली ती सुद्धा. आणि मला असं वाटतंय की आपण आयुष्यावर बोलतोय आणि आयुष्य जितकं आपण जास्त अनुभवू तितकेच आपले विचार आणि शब्द हे प्रगल्भ होत जाणार आहेत. त्यामुळे मला तुमच्याकडे बघून मला खूप इन्स्पायर व्हायला होत आहे की मी सुद्धा कधीतरी इतकं चांगलं लिहू शकेन. त्यामुळे अतिशय तुमचे धन्यवाद मानू इच्छितो तुम्ही ही कविता सादर केल्याबद्दल. आणि प्लीज आमच्या बरोबर ती शेअर करा, आम्हाला ती पुन्हा वाचायला नक्कीच आवडेल. तर इतक्या सुंदर कविता इथे सादर केल्या जातात की मला स्वतःलाच धडकी भरते की मी केलेल्या तुम्हाला आवडतील की नाही आवडतील. त्यामुळे मी आता लवकरच शोधतो की मला तुमच्यासाठी अजून एक कविता काय सादर करायची आहे. तोवर आपण पुढच्या परफॉर्मरला बोलवूया, ज्यांचं नाव आहे शीतल देशपांडे. नमस्कार, मी शीतल देशपांडे. मी हैदराबादहून आलेली आहे, हैदराबादहून जॉईन झालेली आहे. आणि बोलपटवर ह्याच्या आधीही मी परफॉर्म केलेलं आहे. मी हिंदी, मराठी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत कविता करते. तर आजचा आपला विषय आहे जीवन. तर जीवनावर मी एक कविता लिहिली होती, ती सादर करते. जीवन म्हणजे नागमोडी वळणांची वाट, कधी सरळ तर कधी उंच डोंगर घाट. कधी चहूबाजूस थंडगार आमराई, तर कधी रखरखीत वाळवंट येई नशिबी. कधी प्रेमाचा अथांग सागर, कधी नुसती उथळ पाण्याची खळखळ. कधी मिळते मिलनाची गोडी, तर कधी विरहात तळमळ जीवाची. कधी शांत निर्मळ अवकाश, तर कधी असतो विजांचा कडकडाट. कधी सडे आसवांचे, तर कधी विस्फोट अवखळ हास्याचे. असले कसेही तरी जीवन क्षणभंगूर, घेऊ मनसोक्त जगून नको उद्याची हुरहुर. जगू साधे सरळ जीवन आपले, उगाच कशाला हे वेदावे. जगूया की हसत खेळत सारे, कशाला हवेत रुसवे फुगवे. जिंकूया की साऱ्यांना प्रेमाने, थांबून सारे भांडण तंटे. आयुष्य घेऊ भरभरून जगून, नाहीतर हातून वेळ जाईल निघून. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता शीतलजी आपण आमच्या समोर सादर केली. आणि काही वेळेला असं होतं की एखाद्याचे विचार, एखाद्याचं लिखाण इतकं सुंदर असतं की ते आपल्याला अंतर्मुख करतं, आपल्याला विचार करायला भाग पाडतं की आपण जगाकडे ज्या दृष्टीने बघतोय. तर आम्हाला सगळ्यांना तुमची कविता खूप आवडली. आपण रिॲक्शन्स वरनं बघू शकतो. तुम्ही सुद्धा प्लीज आमच्यासोबत ही शेअर करा, कारण मग आम्हाला ती वाचायला आवडेल. नक्की. येस. आता आपल्या समोर येणार आहेत, इफ आय एम नॉट रॉंग, अभिनय शेट्टी. अभिनव आहे कॉल मध्ये. हो, मला ते टेक्स्ट केलं तिने, तुम्ही आले जॉईन केलं, पण अभि आहेस का ग तू? अच्छा, विल कम बॅक मेबी.
ठीक आहे, आपण पुढच्या परफॉर्मरला बोलवायचं का? हो चालेल. तर आता येणार आहेत वेदांत जकातदार. वेदांत वेदांत नाही आलाय अजून. हो. ओके, सो पुढचा नंबर आहे अजित जाधव. नाही, अजून नाही आहे. मग आहेत कविता सांगरस. नमस्कार, मी कविता संग्रस कनेरीकर, हैदराबादहून. हॅलो. हो, येते, ऐकू येते. हा, धन्यवाद देवव्रतजी. धन्यवाद बोलपट, कविता, केतकी आणि शर्वरी. मी कविता संग्रस कनेरीकर, हैदराबादहून बोलते. मी हिंदी, मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही लँग्वेजेस मध्ये कविता लिहिते. आज मी 2 कविता माझ्या सादर करणार आहे. एक आपण दिलेला विषय आयुष्य. कवितेचं नाव आहे झोका. उंच माझ्या मनाचा झोका, पलीकडे दिसे बालपण हसरे. उंच माझ्या मनाचा झोका, पलीकडे दिसे बालपण हसरे. वाटे खूपदा डोकावून पाहू का, झोक्याला घेऊन अजून उंच रे. हॅलो, ऐकू येते का? ऐकू येते का? हो, येते. हा, येते. हा. उंच माझ्या मनाचा झोका, पलीकडे दिसे बालपण हसरे. वाटे खूपदा डोकावून पाहू का, झोक्याला घेऊन अजून उंच रे. आयुष्यातील चढ उतार सारे मोठ्यांच्या होतो छत्रछायेत. तरी ऊन पावसाचे वादळ वारे नाही चुकले संसाराच्या नावेत. अनुभव अनेक येत गेले जसे तसे. वर्ग बनत होत मनातल्या मनात, दुनियादारीचे धडे नशिबाचे फासे. उत्तीर्ण कधी पेपर शून्यात. कापरासारखे दिवस गेले उडून, मुलगी, सून, आई आणि आजी. जबाबदाऱ्या साऱ्या पार पाडून, जीवन पुन्हा आपले मुरडीची करंजी. कुपी आठवणींची उघडते कधी, सुगंधाबरोबर अश्रूंना वाट. संपलेल्या आकृत्यांच्या समाधीत, वर्तमानातील सुरकुत्यांची पहाट. सहज सुचली लिहिली कविता, अक्षर उमटवतात हृदयाची गाज. छंद क्षणाक्षणाने जोपासतात, पोक्त चरित्राला चढत जातो साज. माझी दुसरी कविता आहे कलकत्त्यामध्ये घडलेल्या घटनेवर. हिंदीमध्ये ही कविता. पीछे छूट गया बहुत कुछ, लहू लुहान बिखरा बिखरा. पीछे छूट गया बहुत कुछ, लहू लुहान बिखरा बिखरा. खो चुका मौलिक सूझबूझ, तिरंगा लहराता थका हारा. तार तार हो रही थी आबरू जब उसकी, हैवानियत वो कैसी थी बेहया बेदखल सन की. चीख नहीं सुनी उसकी, समाज वो मर चुका था. पथराई दुनिया में पिता की, वजूद कहीं खो गया था. महाभारत से लेकर कलयुग तक, कहीं वस्त्रहरण कहीं शीलहरण. अपाहिज है वो स्वतंत्रता वो तख्त, जहां स्त्री है असुरक्षित आमरण. खूपच सुंदर दोन्ही कविता होत्या. दुसरी तर आपल्या सगळ्यांना अवाक करणारी होती की जे घडलंय आपल्या देशामध्ये ते किती भीषण होतं आणि किती वाईट होतं. सो आता आपण वाट बघतोय अभिनवची. जर त्यांचा नेटवर्क इश्यू सॉल्व्ह झाला असेल तर आता ते परफॉर्म करतील. अभि आहेस तू? दिसत नाहीये मला ती. आय थिंक आपण रिव्हिजिट करू शकतो बाकीचे जे. चालेल, मग मी करू का एक परफॉर्म? हो हो आहे. हा, शी हॅज जॉइन्ड. आय डोंट नो इफ शी इज. ओके, मी आता पाहिलं ते. अभि
अभि माझा आवाज येतोय का? आर यू रेडी टू परफॉर्म? कमेंट्स मध्ये मेन्शन करू शकतेस. यू कॅन ऍक्सेस. आय थिंक देवव्रत यू कॅन गो अहेड. जर ती या रेडी असेल तर शी या कॅन टेक्स्ट और करू या शकते नंतर तुझ्या नावाने. ठीक आहे. आता मी एक कविता सादर करतोय. अच्छा, त्या आल्या होत्या आता. हा, आणि लगेच लेफ्ट झालं. काहीतरी नेटवर्क इश्यू असणार, नाही तर असं होणार नाही कोणाचं. हो ठीक आहे. सो मी छोटीशी एक कविता लिहिली होती. तिचं काही नाव नाहीये. मी सुरू करतो. काही जणांची स्वप्न राहतात अपुरी, काहींना तर ती पाहायचं स्वातंत्र्य सुद्धा नसतं. प्रत्येक गोष्ट नाही होत मनासारखी, पण त्याने माणूस काही जगायचं थांबत नाही. काहींची फसवणूक होते, काहींची तर पिळवणूक सुद्धा होते. सगळ्यांना या जगात न्याय नाही मिळत, पण म्हणून काही माणूस जगायचा थांबत नाही. एखाद्याचा प्रेमभंग होतो, काहींचा तर घटस्फोट सुद्धा. प्रत्येकाच्या गोष्टीचा शेवट हा सुखद नसतो, पण म्हणून काही माणूस त्याने जगायचा थांबत नाही. देव सगळं पाहतोय आणि आपली वेळोवेळी परीक्षा सुद्धा घेतोय. त्यात काही जण पास होतात आणि काही होतात नापास, पण त्याने काही माणूस जगायचा थांबत नाही. धन्यवाद. अगदी बरोबर. खूप छान होती कविता. धन्यवाद. सो आता आपण पहिलेपासून ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यातले काही जण त्या वेळेला उपलब्ध नव्हते. त्यातलं जर कोणी असेल ज्यांना सादर करायचं असेल तर प्लीज, त्यांनी व्यासपीठ तुमचंच आहे. देवव्रत, जेव्हा वेळ असेल तेव्हा 2-3 चारोळ्या मी वाचून दाखवू शकते, पण हो, जर अगदी वेळ अगदी असेल तेव्हा. आहे, वेळ आहे. तुम्ही सांग, आता सादर करू शकता. नाही, कोणी आज येत असेल तर बघा तुम्ही अजून. ऍक्च्युली आज जे पण म्हणजे 2-3 लोकांनी मेसेज केलाय की नेटवर्क इश्यू आहेत किंवा घराबाहेर, मे बी हा गणपतीचा अगदी तोंडावर आले आहेत आणि पहिला वीकेंड आहे, वीकेंड आहे त्यामुळे बरीच त्यामुळे उपस्थिती नाहीये. नाहीतर नॉर्मली असं कधी होतं की नाही, पण ठीक आहे जे आहेत. हो. अच्छा, अभिनवने हँड रेस केलाय. अभिनव, डू यू वॉन्ट टू परफॉर्म? आणि दुसऱ्या कोणालाही परफॉर्म करायचं असेल, अजून काही करायचं असेल, थीम बेस, नॉन थीम, तरी चालेल. माईक इज ओपन. आय थिंक जे परफॉर्मर्स होते हो, त्यांची नावं आता संपली आहे, तर तुम्हाला काही करायचं असेल तर अजून एक 15 मिनिटं आपण थांबू शकतो. अभिनव ऑल्सो काही वी कॅन रिव्हिजिट द लिस्ट. तर कोणी तेव्हा जॉईन केलं नसेल. नाहीये कोणी, आम्ही केलं. हे हाय, अभिनव इज हिअर. हाय अभिनव. हाय अभि, कांट हिअर यू. हा, आता येतोय. अच्छा, ठीक आहे. माझ्याकडे अशी काही साहित्यिक प्रस्तुती नाही आहे आणि मी ह्या मंचावर आहे फक्त आणि फक्त शर्वरीसाठी. आणि मिलिंद मोरे साहेबांनी एक क्षितिज म्हणून एक कविता प्रस्तुत केली आणि ती आयुष्यावर आहे. आणि मला फक्त 2 गोष्टी सांगायच्या तिकडे. एक तर मी महाराष्ट्रीयन नाहीये, पण बाय प्रॉक्सी, बाय डिफॉल्ट मी महाराष्ट्रीयनच आहे. आणि मी पटण्याला आहे मी. पण मला बोलपट जेव्हा शर्वरीनी आणि केतकीचं जे कोलॅबोरेशन होतं ते मी ऐकलं, तर मला लहानपणी भातुकलीचं ते पोलपाट जे असतं खेळणीत आपण वापरतो, त्याचा इतका मला भास झाला आणि सगळ्या मला लहानपणीच्या आठवणी आल्या. आमच्या सगळा शेजार महाराष्ट्रीयन होता आणि माझी पहिली लँग्वेज जी ॲक्विजिशन होती आणि एक्सपिरियन्स जी मी केली ती मराठी होती. नंतर मी तुळू बोलायला शिकले. तर मी म्हणजे मला फार हेवा वाटतो आणि मला फार अभिमान आहे शर्वरीचा. मी आय थिंक मी तिला 2019ला भेटले आणि मला असं वाटतं की आयुष्यात हे सगळी जे माणसं आहेत आपल्या आयुष्यात जे आहेत ते फार म्हणजे ते काहीतरी दैवी गुणाने आपल्याला मिळतात. आणि मी फक्त आणि फक्त हे शर्वरीसाठी मी हे काहीतरी म्हणजे बोलणार होते. आणि माझ्याकडे खरंच काही कविता आणि असं काही नाहीये. आणि मी पहिल्यांदा लहान असताना 7वीत किंवा कधीतरी मी एक कॉम्पिटिशन, मराठी स्पीकिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला. आणि आता हे दुसऱ्यांदा माझ्या आयुष्यात आय थिंक आय एम सेइंग समथिंग ऑन अ पब्लिक प्लॅटफॉर्म. तर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.
थँक्यू सो मच. Thank you so much. I'm sorry for the network issue. I'm really नो sorry. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. खूप खूप थँक्यू. Yeah, सगळं असून thank की तू वेळात वेळ काढून आलीस आणि थँक्यू सो मच. अँड फिलिंग इज म्युच्युअल. you. Yeah, thank you. चार वेळी ऐकू का? Sorry. एक छोटीशी कविता ऐकू? हाँ. हो 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 ऐकवा ना. ऐकवा. ती जीवनावरच आहे आणि थोडक्यात सांगतो जीवन काय ते. एक सोहळा सुरुवातीला सगळे म्हणती आला आला जन्मा आला. एक सोहळा सुरुवातीला सगळे म्हणती आला आला जन्मा आला. आणिक अंती पुन्हा सोहळा सगळे म्हणती गेला गेला. सकल जनांना दुःखित करून गेला. पण या दोन सोहळ्यामध्ये घडतो सुखदुःखाचा जीवन प्रवास सगळा. या दोन सोहळ्यामध्ये घडतो सुखदुःखाचा जीवन प्रवास सगळा. धन्यवाद. खूपच सुंदर सर. चार ओळी जरी होत्या तरी खूप काही त्या आपल्याशी बोलून गेल्या. खूपच. आता आपण हे आयुष्यावर बोलतोय तर माझ्याकडे सुद्धा चार ओळी आहेत. त्याला कविता नाही म्हणता येणार, पण बोलपटचा जो ह्याच्या आधीचा ओपन माईक होता त्याची जी थीम होती पत्र. सो माझ्या नोकरी धंद्यासाठी सुद्धा मी लिहितो. मला लिहायचे पैसे मिळतात. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये मी लिहितो. तर एक नुकताच मराठी चित्रपट आला होता यावर्षी, ओले आले नावाचा. त्यात नाना पाटेकर होते आणि त्याच्या मार्केटिंगसाठी आम्ही जवळपास 12 लाख पत्र पोस्टाने महाराष्ट्रातल्या मराठी किंवा अमराठी सुद्धा भाषिकांना पाठवल्या. त्यातली सगळी पत्र जवळपास 25-30 ही मीच लिहिली होती. आणि त्यातलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं आणि नाना पाटेकरांनाही आवडलेलं, कारण त्यांनी तेच निवडलं ज्याचा आम्ही प्रोमो शूट केला आणि तो सगळ्यांनी पाहिला. 4च ओळी की माझ्या थोड्याफार अनुभवातून मला जे उमगलंय त्यात आयुष्य म्हणजे काय असतं. आपलं आयुष्य हे गणितासारखं असतं. माणसांची बेरीज, आनंदाचा गुणाकार, दुःखाचा भागाकार आणि वेळेची वजाबाकी, हेच काय ते आयुष्य असतं. धन्यवाद. आय थिंक शीतलना पण परफॉर्म करायचंय. खूप सुंदर दिलं. म्हणजे मी म्हटलं की जस्ट 4 ओळी माझ्या 1-2-3 4 ओळी लिहिलेल्या कालच, तर मी म्हटलं वाचून दाखवते. कविता काय बघितली नाही अजून दुसरी, पण हे अर्थात अशाच आहेत आयुष्यावर वगैरे, असं काही नाहीये, हलक्या फुलक्या थोडस. तू बघतोस तेव्हा भिजण्याला अर्थ असतो. तू बघतोस तेव्हा भिजण्याला अर्थ असतो, नाहीतर पाण्याचा ओलावा सुद्धा मला वृक्षच भासतो. दुसरी, मुठीत नसतं तेच हवं असतं. मुठीत नसतं तेच हवं असतं, मनही उगा हट्ट करत असतं. प्रत्येक लाटेने पुसून जात असतं, प्रत्येक लाटेने पुसून जात असतं, तरीही वाळूवर नाव कोरत असतं. तरीही वाळूवर नाव कोरत असतं. वेडं मन थोडंसं हट्ट करणार, वेडं मन थोडंसं हट्ट करणार, त्याला किती ते समजावणार. कसंही असलं तरी आपलंच ते, कसंही असलं तरी आपलंच, त्याला कसं काय रागवणार. आणि शेवटची, सांदण्या झाल्या म्हणून हे रूप किती गाजवणार. सांदण्या झाल्या म्हणून हे रूप किती गाजवणार. जाताही रात्र उलटून आपलाही दिवस मावळणार. जाताही रात्र उलटून आपलाही दिवस मावळणार. धन्यवाद. खूपच छान शीतलजी. खूपच छान होतं. खूपच एकदम छान. छान. ज्यांनी आज इकडे आपल्या कविता सादर केल्या त्या प्लीज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. आम्हाला सगळ्यांना त्या वाचायला खूप आवडतील. मला अजूनही आठवतंय बोलपटच्या पहिल्या ओपन माईकला मी सादर केलं होतं. महाराष्ट्र दिन होता. तर तेव्हा कोणीतरी पु ल देशपांडेंबद्दल त्यांचं एक
पत्र आय गेस काहीतरी त्यांची कविता सादर केली होती आणि मला ती एवढी आवडली, पण ती मला अजूनही वाचता आली नाही, इंटरनेटवरती नाहीये. तर प्लीज जर कोणाकडे असेल तर ती व्हॉट्सअपवर शेअर करा. मला वाटतं अश्विनी बागलकरने केली. प्लीज अश्विनीजी, तुमच्याकडे माझी नम्र विनंती आहे, प्लीज ती कविता आमच्या मला बरोबर वाटतंय. शेअर करा. नक्की. येस, हो मी केले ते. Yes, टाकेल yes. टाकेल. येस. तर केतकी, आता आपण काय करायचंय? तुम्ही हा, मोहन भट आलेले आहेत. अच्छा, मी पण एक कविता नंतर एक सादर करीन जर. नक्की Yes. नक्की हो नक्की. आणि सगळ्यांचं झालं की आपण थांबवू कार्यक्रम लवकर. चालेल. You can रविवार perform आहे. something. I guess मोहन भट करतायत का हो. परफॉर्म? हॅलो 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 हॅलो. येतोय आवाज? हो हो आवाज येतोय? हो हो. ओके. सॉरी, मला जरा उशीर झाला, मी पुण्याबाहेर गेलो होतो, आत्ता आलो. आजच्या याच्यासाठी एक छोट्या 2 कविता आहेत, तुमची परवानगी असेल तर. एक हिंदी आणि एक मराठी. आवाज येतोय का माझा? हो हो. ओके. एक कविता हिंदी आहे आणि एक कविता मराठी आहे. तर मी पहिली मराठी वाचतो, त्याच्या मागची थोडीशी भूमिका सांगतो. एक दगड दिसला होता मला आणि असं लक्षात आलं की दगड ज्याला शून्य किंमत असते, पण त्याच्या भोवतीचं जेव्हा आयुष्य बदलत जातं, जशी परिस्थिती बदलत जाते, तसा तो मैलाचा दगड बनतो आणि त्याला व्हॅल्यू येते. अशावरनं काहीतरी सुचलं होतं की त्याच्या भोवती जीवन कसं बदलत जातं. तर त्याचं नाव दिलं होतं मी, तुझं आपलं बरं होतं. तुझं आपलं बरं होतं. नागडं ऊन, उघडा पाऊस, सोबतीला वारं होतं. कुणाची ती रीत, पावसाची सर, मन मोकळं शिवार होतं. तुझं आपलं बरं होतं. जाता येता वारंवार कोणीही थुंकत नव्हतं. अनोळखी माणूस पाहून उठसूट कोणी भुंकत नव्हतं. तुझं आपलं बरं होतं. एखादी एसटी, एखादी सायकल, कोणी पायीच रान तुडवत होतं. मोकळा श्वास, मोकळं आभाळ भरभरून मिळवत होतं. तुझं आपलं बरं होतं. पिंपळाचा पार, वडाचा भार, बालपण त्याला लोंबकळत होतं. कोकिळ स्वर, चिमण्यांचं घर, सगळं कसं खिदळत होतं. तुझं आपलं बरं होतं. अवतीभोवती हिरवंगार होतं. सोबत रानमेव्याचं शिवार होतं. गाभोळलेली चिंच, टपोरी बोरं, आंबट गोड चवींचं भांडार होतं. तुझं आपलं बरं होतं. प्रेम म्हणजे पवित्र नातं होतं. तिचं येणं, त्यानं चोरून बघणं, वळून वळून तिनं त्याला शोधणं. इच्छा होती पण मन धजत नव्हतं. तुझं आपलं बरं होतं. प्रेमाला हक्काचं ठिकाण होतं. त्यांचं चोरून भेटणं, तुला खेटून बसणं, पण एकमेकांपासून अंतर राखून होतं. आडभय, आडवळण, आडवय, पण आडभय, आडवय, आडवळण होतं. तुझं आपलं बरं होतं. माय मराठीचं वारं होतं. निखळ विनोद, शिरोप्याच्या गप्पांना विटकरी न्हाव्याचं इटालियन सलून सर्रास उघड्यावर तयार होतं. तुझं आपलं बरं होतं. आयटी नव्हे पण आयटीत राहणं होतं. पोस्टाच्या पेटीत पत्रांचं येणं जाणं होतं. दुःख, आनंद, वेदना, मन मन पोस्टमननं वणवण वाहणं होतं. तुझं आपलं बरं होतं. व्हर्च्युअल नव्हे रिअल जग पाहणं होतं. हरवलेल्या माणसांना वळून शोधणं होतं. उसवलेल्या नात्यांना वेळेवर शिवणं होतं. मोठ्या मनाने छोट्या चुका आपसूक गिळणं होतं. तुझं आपलं बरं होतं. ऊन, पाऊस, वारा हसून अंगावर झेलणं होतं. शुद्ध हवा, शुद्ध विचार, माणसांचं शुद्ध जगणं होतं. माणुसकीच्या रंगांमध्ये चिंब चिंब भजणं होतं. तुझं आपलं बरं होतं. हॅलो, छान झाली कविता. आवाज येतोय का? हो हो. हो 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 येतोय. हो हो येतोय. तुम्हाला रिॲक्शन्स पण येत आहेत खाली भरपूर तुमच्या कवितेला. थँक्यू. एक पटकन हिंदी सांगतो, जिंदगी नावाने लिहिली होती. वाचू का? चालेल ना? हरकत नाही ना? हो हो. होठों से नहीं जिंदगी बस आंखों से पीने दे. होठों से नहीं जिंदगी बस आंखों से पीने दे. 4 पल की जिंदगी जरा मजा तो लेने दे. कहीं धूप है ज्यादा, कहीं धूप है ज्यादा तो कहीं कम है छाँव. जिंदगी तुझमें क्या है ऐसा, फिर भी तुझसे है लगाव. बड़ी बड़ी खुशियां मिलती कहाँ है, बड़ी बड़ी खुशियां मिलती कहाँ है.
कूद पड़ा हूं मैं उनकी तलाश में, छोटे छोटे पल यूं ही फिसल गए, जिंदा हूं बनकर अब जिंदा लाश में। अनगिनत डुबकियां लगाई सागर में, अनगिनत डुबकियां लगाई सागर में, फिर भी आंखों से ओझल मोती, उम्र की दहलीज पर धुंधला सा दिखे, देखो अब आंखों में ही बस गए मोती। यह मत समझना शिकायत है तुझसे, यह मत समझना शिकायत है तुझसे, फिर भी थोड़ी सी खटास है, यूं तो रवायत चली आ रही है, कहने के लिए फिर भी मिठास है। थैंक यू। खूपच सुंदर होत्या मोहनजी तुमच्या दोन्ही कविता. म्हणजे मला ह्याचं अप्रूप वाटतं की आय गेस मराठी भाषिकच कदाचित माझ्या मते मल्टिपल लँग्वेजेस मध्ये इतक्या सुंदररित्या आपले विचार प्रकट करू शकतात. कारण ज्यांची मातृभाषा हिंदी असते ते हिंदीत छान लिहितातच, पण त्यांना तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाषेत जर का इतकं छान कविता किंवा असं काही काव्य सादर करायला लावलं तर माझ्या मते त्यांना ते कदाचित जमणार नाही. पण आता आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजीचा खूप चांगला ऍक्सेस आहे, त्यामुळे आपण हे करू शकतो असं मला वाटतं. तर केतकी, आता आपण कोणाची वाट बघतोय अजून? मिलिंद मोरे काहीतरी सांगू शकतात. ओके. येतोय आवाज माझा? हॅलो. हो येतोय येतोय येतोय. ऍक्च्युली माझी वही नोटबुक आणली नव्हती, वही आणली नव्हती कवितांची, तर इंस्टावरती ज्या मी पोस्ट केल्या होत्या त्यातल्या एक चारोळी आणि एक थोडीशी कविता सादर करतो. पहिली चारोळी घेतो. कडक टी मतलब चहा, कडक टी आणि चिंब भिजलेली ती, कडक टी आणि चिंब भिजलेली ती, कुरकुरीत भजी आणि सडसडीत मी, मुसळधार पाऊस आणि उमलती प्रीती, मुसळधार पाऊस आणि उमलती प्रीती, छातीवर डोकं आणि घट्ट ओलचिंब मिठी. ही माझी पहिली चारोळी झाली. आता मी एक छोटीशी कविता सादर करतो, तुमचा आमचा संघर्ष म्हणून. धुक्यात होतो चालत नव्हे धडपडत, साखळदंड पायात श्वास मंद धावत, डोके झाले जड मेंदू गेला कोमात, डोके झाले जड मेंदू गेला कोमात, हृदय गेले संपावर ठोके नव्हते भानात, शरीर सोडतं साथ मन नसतं थाऱ्यावर, आपण असून नसून फिरत असतो वाऱ्यावर, चकव्याची वाट फसवी रुबाब ओसाड गावभर, चकव्याची वाट फसवी रुबाब ओसाड गावभर, घर हरवतो घरात राहून घरपण राहिले वाड्यावर, मोडून जातो तुटून जातो कधी कधी जळून जातो, मोडून जातो तुटून जातो कधी कधी जळून जातो, बीज होऊन मातीमधून फिनिक्स बनून उडून जातो, निराशा दुःख चिंता कायम खिशात घेऊनच तर फिरतो, निराशा दुःख चिंता कायम खिशात घेऊनच तर फिरतो, खिशात आईचा फोटो पाहून पुन्हा नव्याने जगत बसतो, खिशात आईचा फोटो पाहून पुन्हा नव्याने जगत बसतो. धन्यवाद. खूपच छान मिलिंदजी, दोन्ही कविता तुमच्या. आणि तुम्ही पुन्हा आलात, तुम्ही पुन्हा सादर केलं, आम्हाला खूप आवडलं की इतक्या इन्स्टंटली तुम्हाला, जरी तुमच्याकडे तुमची वही नव्हती तरी तुम्हाला सापडली ही कविता आणि तुम्ही परफॉर्म केलं. धन्यवाद. सो माझ्या मते आता आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करू शकतो. जाण्याआधी जो केतकी आणि शर्वरीने हा उपक्रम सुरू केलाय, ज्याने आपण सगळे एकत्र येतो, आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ मिळतं, त्यासाठी दोघींचे आणि बोलपटचे मनापासून आपण आभार मानूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे 22 तारखेला मुंबईत आहेत त्यांनी प्लीज आपल्या बोलपटच्या पहिल्या वाहिल्या ऑफलाईन ओपन माईकला पण या. आपण सगळे तिकडे भेटू आणि आपल्याला अजून एक नवी उमेद मिळेल की आपण ऍक्च्युअल स्टेजवर जाऊन परफॉर्म करू. आपल्याला खूप सगळ्यांना आनंद होईल, मजा येईल. त्यामुळे प्लीज सगळे 22 तारखेला ओपन माईकला नक्की या. धन्यवाद.
हो, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप थँक्स. खूप छान मैत्री रंगली आपली. एक्झॅक्टली तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल आणि इतकं तुम्ही वेगळ्या वेगळ्या याची व्हेरायटी दिली. जरी टॉपिक होता आयुष्य, तरी खूप सुंदर नेहमीसारखं ऐकता आलं. म्हणजे खूप खूप धन्यवाद प्रत्येकाचे. आणि जे मुंबईकर नाही आहेत त्यांनाही विशेष आमंत्रण आहे. प्लीज ॲडव्हान्समध्ये काढा. जर गणपतीच्या निमित्ताने तुमचं काही मुंबईला येणार असेल तर नक्की आवर्जून बोलपट लाईव्हला या, जेणेकरून प्रत्यक्षात भेट होईल. कारण ऑनलाईन आपण भेटूच राहू. डेफिनेटली प्रत्यक्षात भेटण्यात सुद्धा एक गंमत आहे ती खूप येईल आपल्याला. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. सो खूप खूप आभार सगळ्यांचे. आणि आपण ठरल्याप्रमाणे आता ग्रुप ओपन करू 24 तासांसाठी. तुमच्या काही सजेशन्स, प्रतिक्रिया काही असतील, तुमच्या इन्स्टा लिंक्स असतील, कविता जसं तुमच्या कविता नक्की आवर्जून तिथे पाठवा. आणि 24 तासासाठी ग्रुप ऑन नका करू. आणि 22 तारखेचा आता पुढच्या महिन्यात असं आहे की तुम्हाला 2 येणार आहेत अलर्ट्स. एक 22 तारखेचं आणि एक पुढच्या 1 तारखेचं. तो काही कन्फ्युजन असेल तर प्लीज मला DM करा, मला किंवा कीर्तीला. दोन्ही ह्याचे आम्ही तुम्हाला पाठवत राहू. तुम्हाला जे शक्य होईल, दोन्ही शक्य झालं तर आपण लाईक इट, पण नाही तर ॲटलिस्ट एक कुठला तरी ॲक्टिव्हिटी करता आला तर खूप बरं होईल. 22 काय सप्टेंबर म्हणताय तुम्ही? हो हो, रविवार आहे. येणार आहात तुम्ही? नक्की या, आम्हाला आवडेल. आवडलं असतं, ऍक्च्युली आवडलं असतं, पण कठीण आहे. हरकत नाही, सांगू शकते. होय. जमलंच तर नक्कीच प्रयत्न करा प्रत्येकाने. नाहीतर आपण ऑफलाईन भेटतच राहू नका. धन्यवाद. थँक्यू. Yeah.